हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत जसं बाजारमध्ये मसाला पाव भेटतो त्याच पद्धतीने मसाला पाव कसा बनवायचा आणि अगदी घरच्या घरी आपण हे घरगुती आणि कमी साहित्यात बनवून तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे मी साहित्य घेतलेले आहे, एक बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि आले लसणाची पेस्ट। तर सगळ्यात आधी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घेतलेला आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आले लसणाची पेस्ट। पण इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण कांदा यामध्ये भाजून घेणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे त्या कांद्याचा जास्त कलर चेंज होणार नाही आणि तो करपणार नाही आणि व्यवस्थित शिजेल। तर इथे आले लसणाची पेस्टही आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली शिमला मिर्च। शिमला मिर्च शिजण्यासाठी थोडासा टाइम लागतो, म्हणून आपल्याला ही 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवायची आहे म्हणजे शिमला मिर्च व्यवस्थित शिजेल। शिमला मिर्च शिजल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ। इथे तुम्ही लाल मिरची पावडर आहे ते तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता। हे सर्व आहे ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान भाजून घेतल्यानंतर मग त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो ही या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झालं की नंतर त्यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे पाणी घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतं। आता हे पाणी आहे ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजेल। तर इकडे बघू शकता की 4 मिनिटं झालेले आहेत आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आणि तेलही सेपरेट झालेलं आहे। तर इथे आपला मसाला शिजून तयार आहे। आता आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीने पोटॅटो मॅशर असेल तर त्यानेही स्मॅश करून घेऊ शकता किंवा जो चमचा आपण वापरलेला आहे स्पॅच्युला त्यानेच तुम्ही याला प्रेस करून मसाला बनवू शकता। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यामुळे याला छान टेस्ट येते आणि इकडे आपल्याला लागणारा मसाला तयार आहे। मसाला पाव बनवण्यासाठी मी इथे पाव घेतलेले आहेत आणि ते मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत। चला तर बघूयात आता मसाला पाव कसा बनवायचा। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये घातलेलं आहे थोडंसं बटर। आता हे बटर आहे ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर असं पाव आहे तो आपल्याला दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बटरच्या ऐवजी तेलही वापरू शकता, पण बटर वापरल्यामुळे मसाला पावला छान टेस्ट येते। तर आता दोन्ही बाजूनी आपल्याला हा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी कोमल्स रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर बघू शकता एक साईडला छान पाव भाजून झालेले आहेत आणि आता आपल्याला त्यावरती घालायचा आहे मसाला आपल्याला हवं तर तुम्ही याला स्प्रेड करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने यामध्येही घालू शकता। त्यानंतर त्यावरती घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये टोमॅटोही घालू शकता। त्यानंतर हे पाव बंद करायचे आणि वरतूनही थोडासा आपल्याला याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि इकडे आपला मस्त असा चमचमीत जसा गाडीवरती भेटतो तसाच मसाला पाव तयार आहे। आणि इकडे बघू शकता की सर्व मसाला पाव बनवून मी घेतलेले आहेत। आता याला आपण गार्निश करून घेणार आहोत। त्यावरती घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व घातल्यानंतर याला अजून छान टेस्ट येते आणि इकडे जसा मार्केटमध्ये भेटतो तसाच मसाला पाव तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। थँक्यू।